क्यूला दूध प्यायला दिल्यानंतर ही जी काही मिशी येते ना ती क्यूला बघायला खूपच जास्त आवडते आणि त्याच एक्साइटमेंटमध्ये ती पूर्ण दूध पण पटकन संपवून टाकत असते आणि फोनमध्ये दाखव म्हणते की मला मिशी कशी आली ते. त्यानंतर मी आज क्यूसाठी पनीर पराठा बनवायला घेतला होता. त्यासाठी त्यामध्ये पनीर किसून घेतलं, त्यामध्ये मीठ, हळद, लाल तिखट, आपलं ऑरिगॅनो आणि चाट मसाला टाकून घेतला, सर्व एकत्रित करून घेतलं, स्टफ तयार करून घेतलं पराठा भरण्यासाठी आणि पराठा लाटायला घेतला. आणि आता घरी बनवलेलं पराठा आहे ना क्यूडी खूप जास्त म्हणजे आवडीने खाते क्यू. पण मग बाहेर जर आपण पराठा वगैरे तिला घेतला ना, आलू पराठा म्हणा किंवा दुसरा पराठा, तर ती बिलकुल म्हणजे तिला आवडतच नाही. थोडं खाल्लं की नकोच म्हणते ती. कारण घरी बनवलेला पराठा आणि बाहेर बनवलेला पराठा यामध्ये खरंच खूपच फरक असतो. कारण बाहेरचा पराठा हा खूप जास्त जाड असतो आणि शक्यतो त्याला टेस्ट पण एवढी काय नसते. आणि घरी बनवलेला हा पराठा आपण म्हणजे एकदम घरगुती पद्धतीने बनवतो आणि त्याच्यामुळे तो तिला पण खूप जास्त आवडतो खायला. तुम्ही कधीतरी असा ह्या पद्धतीने ट्राय नक्कीच करून बघा आणि मला कमेंट पण करा की तुम्ही ह्याच पद्धतीने बनवते की नाही बनवत म्हणून ते. आणि बाहेर पण कुठली गोष्ट घेतली ना तर मी पहिले खाऊन बघत असते. मला आवडलं तर क्यूला आवडते. ही गोष्ट आता मला भरपूरदा म्हणजे आता रोजचंच झालं, त्याच्यामुळे माहिती झालं आहे. मी खाऊन बघते, मला आवडलं तर तिला पण आवडतो, ती पण मग खाते. आणि जर मला नाही आवडलं तर ती पण नकोच म्हणते ती गोष्ट खाण्यासाठी. आणि अशा प्रकारे नंतर मी हा पराठा बनवून वगैरे घेतला, छान मस्त दोन्ही साईडने भाजून वगैरे घेतला, छान तेल वगैरे लावून. आणि मग क्यूला खायला दिला आणि क्यूलाही खरंच तो पराठा खूपच जास्त आवडला. त्यानंतर संध्याकाळी डॅडा आल्यानंतर तिला डॅडाला खेळून दाखवायचं होतं आणि तिची सध्या मजा अशी येते ना की छोटा बॉल पायाने किक करते आणि मोठा जो बॉल आहे पायाने किक करायचा त्याला बॅटने मारते. आणि जर तिला कोणी बोललं ना तर त्या बॉललाच जाऊन मारून बॅटने राख त्या बॉलवर काढत असते ती. आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.